गावच्या सरपंच आशाताई डोंबाळे या ठिकाणी आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. आज सरपंच तुमच्या गावामध्ये कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी जे बौद्ध विहार या ठिकाणी दिलेलं आहे, आता त्या बुद्ध विहाराची नक्की काय परिस्थिती आहे, कधी ते चालू होणार आहे? या ठिकाणी न्हावी गावामध्ये विकास कामं चालू आहेत. या विकास कामांसाठी समाज मंदिराच्या शेजारी बुद्ध विहारासाठी भरणे मामांच्या निधीतून काम चालू आहे. तर बुद्ध विहाराचं काम चालू करण्यापूर्वी या ठिकाणी जे बुद्धनगरमधील रहिवासी आहेत त्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी स्वच्छता करून घेण्यात आलेली आहे आणि समाज मंदिराशेजारीच बुद्ध विहाराचं काम सुंदररित्या पूर्ण कसं होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. या बुद्ध विहाराच्या समोरच्या साईडला एक कट्टा होता, तो कट्टा या ठिकाणी काढण्यात आला. नक्की हा कट्टा कशामुळे काढण्यात आला? या ठिकाणी एक खूप जुना कट्टा होता. तर तो कट्टा ओढ्यालगत होता आणि त्याची पडझड झालेली होती. त्याच्या कडेने साप वगैरे यांचा वावर होता आणि लहान मुलं वृद्ध माणसं या ठिकाणी बसायला यायची संध्याकाळी. तर मग त्यांना जीविताला धोका असल्या कारणाने प्रबुद्धनगरमधील सर्व रहिवाशांनी स्वच्छता करत असताना तो कट्टा पाडून घेतला. न्हावी गावचे या ठिकाणी भरपूर या ठिकाणी कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण पाहू शकता हे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत. आज इथं जे बुद्ध विहार चाललंय, तुमचं काय म्हणणं आहे? बुद्ध विहार झालं पाहिजे? बुद्ध विहार 100% हो, विकास कामाला अडथळा न आणता हो अशी माझी वैयक्तिक समाजाच्या वतीने इच्छा आहे. तुमच्या पूर्ण समाजाची इच्छा आहे की बुद्ध विहार झालं पाहिजे? 100% समाजाची इच्छा आहे की बुद्ध विहार 100% हो. की ज्याप्रमाणे बघतोय मोठ्या प्रमाणात युथ तिथं जमलेला आहे, तो मोठ्या प्रमाणात युथ स्वतःची अस्मिता किंवा बौद्ध धर्माचं रक्षण करण्यासाठी बुद्ध विहार आपण निर्मिती करतोय. तर ही बुद्ध विहार मोठ्या प्रमाणात झालं पाहिजे सर्वांचं मत आहे. तर ही बुद्ध विहार हो अशी आमची मत आहे सर्वांची. आज आम्ही या ठिकाणी न्हावी गावात आलेलो आहोत. या न्हावी गावामध्ये एक समाज मंदिर कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांच्या माध्यमातून या ठिकाणी समाज मंदिर बौद्ध विहार या ठिकाणी मंजूर झालेला आहे. तर त्या बौद्ध विहाराची जागा ही आहे का इथील? तर आपण पाहू शकता या ठिकाणी हे बुद्ध विहार या ठिकाणी होणार आहे. तर या ठिकाणी सगळं ती सामान पडलेलं आहे जे विहारासाठी कॉन्ट्रॅक्टरने आणून टाकलेलं आहे. आता नक्की बुद्ध विहार बांधण्यासाठी तुमच्या गावाच्या समोर कुठल्या अडचणी आहेत? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आम्हा सर्व बौद्ध बांधवांसाठी जो बौद्ध धर्म दिला, अशा ह्या पवित्र तथागत भगवान गौतम बुद्धाचं जे बुद्ध विहार या ठिकाणी या पाठीमागं होत आहे, त्या ठिकाणी ज्यावेळेस तिथं जिल्हा परिषदच्या माध्यमातून जो स्टेज झाला होता, तो स्टेज मधल्या पुराच्या पावसामुळे तो निकृष्ट झालेला होता. त्याच्या पाठीमागून त्याला दगड विटा वगैरे सगळ्या निघल्या होत्या. त्याच्यामध्ये या ठिकाणी वडा असल्याने त्या ठिकाणी तिथं साप वगैरे येत होते. मग आम्ही सर्व समाज बांधवांनी विचार केला की बाबा ते खराब आहे, तर आम्ही सर्वांनी मिळून त्या ठिकाणचा तो साफसफाईचा कार्यक्रम ते आम्ही केला. नंतर जो काही शिल्लक उर्वरित स्टेज होता तर त्या ठिकाणी आम्ही सर्वानुमते सर्व समाजाची जे अर्जदार होते ते सर्वजण या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी त्यांच्या समक्ष या ठिकाणी हा स्टेज पाडण्यात आला. जो काय शिल्लक होता तो स्टेज पाडल्यानंतर प्रत्यक्षात काम चालू झालं. सर्व झाल्यानंतर त्यांना काय दुर्बुद्धी सुचली आणि त्या ठिकाणी त्यांनी तो स्टेज बुद्ध विहार पाडण्याचं त्या ठेकेदाराला विविध म्हणजे आर्थिक वगैरे काय त्यांचं देवाणघेवाण असेल त्याच्यात त्यांचा काय हे झाला आणि त्याच्यामुळे त्यांनी हे स्टेज बंद पाडलं. तर आम्ही कॉन्ट्रॅक्टरशी संपर्क केला असता कॉन्ट्रॅक्टरचं म्हणणं आहे की ती लोक मला फोन करतात, ती म्हणतात काम चालू करू नका. या ठिकाणी गाड्या वगैरे आल्या होत्या, सर्व सामान या ठिकाणी पडलंय. तर आमचं सर्व समाज बांधवांच्या आम्ही जवळपास 100 लोकांनी त्या ठिकाणी ग्रामपंचायतीला विनंती केली. या सर्व समाज बांधवांची विनंती आहे याच ठिकाणी स्टेज आम्हाला नको आहे, तर आम्हाला या ठिकाणी बुद्ध विहार झालं पाहिजे. समाजाचं म्हणणं आहे की या ठिकाणी बुद्ध विहार झालं पाहिजे. दुसरीकडे आणि बुद्ध विहार हे विहार हे पवित्र ठिकाणी झालं पाहिजे. या ठिकाणी समाज मंदिर आहे आणि एकदम देखणं असं बुद्ध विहार या ठिकाणी 22 लाखाचं होणार आहे.
त्याच्यामुळं माझ्या अर्जदारांनाही अजून तुमच्या माध्यमातून विनंती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे बुद्ध विहार पूर्णत्वास नेण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी उभं राहून ते काम चांगल्या पद्धतीने कसं होईल याकडे तुम्ही लक्ष देऊन ते काम करून घ्यावं. आता किरकोळ कारणासाठी या बुद्ध विहाराला विरोध न करता आणि गावाची बदनामी होईल, समाजाची बदनामी होईल अशा प्रकारचं कृत्य कोणीही करू नये अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि जो आज विरोध केलाय त्यांचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो. तुम्ही गावातले ग्रामस्थ म्हणून तुमचं काय म्हणणं आहे या ठिकाणी? बुद्धविहार झालं पाहिजे. बुद्धविहार झालंच पाहिजे. बरं, तो कट्टा तुमच्या बुद्धविहाराला अडचण करत होता का नव्हता? अडचण करत होता. कट्टा अडचण करत होता म्हणून तो कट्टा काढला आणि बुद्धविहाराचा पाया इथं घेतलेला आहे. तो कट्टा म्हणजे बुद्धविहाराला जागा कमी पडत होती का जागा असताना देखील तुम्ही तो नाही, कट्टा नाही, पाडला? जागा उपलब्ध नव्हती बुद्धविहारासाठी. जागा नसल्यामुळे तो कट्टा पाडण्यात आला. जागा नसल्यामुळे तुम्ही कट्टा पाडण्यात आला.